माणूसच प्रामाणिक असेल, त्याचे हेतू शुद्ध असतील आणि जनतेप्रती प्रचंड कळवळा असेल, आपल्या घेतलेल्या भूमिकेवर तो ठाम असेल, म्हणजे तुटेल फुटेल पण वाकणार नाही अशी ठाम भूमिका घेणारं नेतृत्व असेल, तर त्या नेतृत्वाला मिळणारं जे काही समर्थन असतं, जे काही पाठबळ असतं, ते खरंच न भूतो न भविष्यती असतं, अफलातून असतं. याचाच प्रति आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील यांचं मुंबई येथे होणारं जे आंदोलन आहे ते पाहिल्यानंतर कळत आहे. म्हणजे मराठ्यांचं भगवं वादळ आता मुंबईमध्ये घुसलेलं आहे. 29 ऑगस्टला मराठा आरक्षण संदर्भात आझाद मैदानावर मनोजदादा जरांगे पाटील आंदोलन सुरू करणार आहेत आणि ते पाहिल्यानंतर न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे. इतिहासामध्ये त्याची तर नोंद होणारच आहे. पण आतापर्यंत मुंबईमध्ये इतक्या प्रचंड समर्थन असलेलं, प्रचंड संख्येनं लोक आलेलं, आंदोलक असलेलं आंदोलन पहिल्यांदाच होत आहे. अशा प्रकारची नोंद इतिहास नक्कीच करेल. आता प्रश्न हा पडतो की कुठल्याही राजकीय व्यक्तीला, कुठल्या समाजातील प्रभावशाली व्यक्तीला इतकं उत्स्फूर्त समर्थन मिळत नाही, पण ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड संख्येने मराठा समाज एकवटला आहे आणि मुंबईकडे आगेकूच करत आहे. याचं कारण सरकारनं समजून घेतलं पाहिजे. याचं एकच कारण आहे की मराठा समाजामध्ये जी काही आरक्षणाची मागणी आहे ती तीव्र आहे. म्हणजे मराठा समाजाला जे काही आरक्षणाची गरज आहे ती गरज फारच तीव्र आहे. त्यांची जी काही भावना आहेत त्या तीव्र आहेत आणि म्हणजे मनोजदादा जरांगे पाटीलच्या भूमिकेला विरोध करणारे, त्यांना ट्रोल करणारे अनेक काही व्यक्ती आहेत. ते व्यक्ती असं म्हणतात की मराठा समाजामध्ये अनेक विद्वान आहेत, अनेक पंडित आहेत, अभ्यासक आहेत, इतके मोठमोठे नेते आहेत, राजकीय नेते आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री पण झालेले लोक आहेत आणि अशा लोकांना मनोजदादा जरांगे पाटील सारख्या फाटक्या तुटक्या माणसाचं नेतृत्व कामान्य करावं. त्यांना माझं हेच सांगणं आहे की मनोजदादा जरांगे पाटील एक शेतकरी पुत्र आहेत, सर्वसामान्य माणूस आहे, पण त्याच्यामध्ये जनतेप्रती जी कळवळ आहे, जी तळमळ आहे आणि ते मॅनेज होत नाहीत, कुठल्या आमिषाला बळी पडत नाहीत, ते कुणाला घाबरत नाहीत, आपण घेतल्या निर्णय ते ठाम राहतात आणि म्हणूनच मनोजदादा जरांगे पाटील हे मराठ्यांचं दैवत होऊन बसलेले आहे. कारण असा नेता आता मराठा समाजामध्ये दुसरा होणे नाही. कारण मराठा समाजामध्ये नेत्यांची कमी नाही, कारण उदंड झाले नेते, पण एकही मराठा समाजाप्रती कळवळ व्यक्त करणारा, समाजाप्रती प्रामाणिक असणारा, निष्ठा दाखवणारा असा नेता झालेला नाही आणि तो नेता मनोजदादा जरांगे पाटीलच्या रूपानं लोकांना भेटलेला आहे. म्हणून सरकारनं हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की जी काही मराठा समाजाचं समर्थन म्हणून जर मिळतं आहे तर ते समर्थन म्हणजे मराठा आरक्षणाची जी काही मागणी आहे ती मराठा समाजामध्ये तीव्र आहे आणि त्या मागणीचा आपण विचार केला पाहिजे, त्यांची अवहेलना केली नाही पाहिजे. कारण इतक्या लोकांना अपमानित करणं, इतक्या लोकांचे हॅरेसमेंट करणं कुठल्याच सरकारला परवडणारं नसतं. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करणारे, त्यांना ट्रोल करणारे, त्यांच्या आंदोलनामुळे अस्वस्थ होणारे काही जे काही ट्रोलर्स आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाला प्रश्न विचारत आहेत की तुम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामध्ये काय पाहिलं. अनेक पत्रकारांना सुद्धा ह्या आंदोलकांना विचारलेलं असतं की तुम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामध्ये तुम्ही काय पाहिलं, असं काय आहे, काय जादू आहे की तुम्ही इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद, इतकं प्रचंड समर्थन मनोजदादा जरांगे पाटीलला काय मिळत आहे. त्यामुळे त्याचं कारण एकच आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत. त्यांनी घेतलेली जी काही भूमिका आहेत त्या भूमिकेवर ते ठाम असतात. त्यासाठी ते जीव सुद्धा पणाला लावतात. त्यांनी समाजासाठी आपला प्राण तळहाती घेतलेला आहे आणि प्रचंड कळवळ आपल्या समाजाप्रती आहे आणि इतका विश्वास ते देतात, इतका कॉन्फिडन्स ते प्रत्येक माणसामध्ये पेरतात की मी आता आरक्षण तुम्हाला मिळूनच देतो. ते अर्ध बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रचंड विश्वास माणसाला मनोजदादा पाटीलांचा आहे आणि त्याच्यामुळेच उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड समर्थन मनोजदादा जरांगे पाटील यांना मिळतं
आणि त्या सर्व टोलर्सना आणि त्या विचारवंतांना मला हे सांगायचं आहे की नेत्याचे खरे गुण कोणते आहेत याचा अभ्यास तुम्ही आता पुन्हा एकदा करा. कारण प्रचंड अभ्यास असणं, वक्तत्वशैली असणं आणि डाव आणि प्रतिडाव असणं म्हणजे राजकारणातल्या गुंड्या माहीत असणं म्हणजे नेतृत्व नसतं. एखादे पक्ष फोडणं, दुसरे पक्ष उद्ध्वस्त करणं किंवा पक्षाचे फोडाफोडी करणं, माणसं घडं फोडणं आणि आमिष दाखवणं अशा पद्धतीचे करणं आणि सत्ता हस्तगत करणं म्हणजे नेतृत्व नसतं. तर नेतृत्व काय असतं तर समाजाप्रती निष्ठा असणं, आपल्या घेतलेल्या भूमिकेची ठाम असणं आणि प्रचंड कळवळा असणं आणि प्रचंड आपल्या भूमिकेवर ठाम असणं आणि प्रश्नाची जाण असणं. म्हणजे म्हणून दादा जरांगे पाटील यांना स्पष्ट माहिती आहे, त्यांच्या स्पष्ट भूमिका आहेत की मराठा समाज आरक्षण पाहिजे ते ओबीसीतूनच पाहिजे आहे. कारण इतरच आरक्षण दिलं गेलं तर ते टिकत नाही आणि घटनेची कुठेही पायमल्ली करण्याची इच्छा नाही. कारण हा देश कुणाच्या भावनेवर चालत नाही, कुणाच्या बहुमतावर चालत नाही, तर हा देश घटनेवर चालतो, कायद्यावर चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना दिली आहे आणि त्याच्यामध्ये समान संधी आणि समतेचं जे काही मूल्य दिलेलं आहे, त्यासाठी जे काही तरतुदी केलेल्या आहेत, जे घटना आहे त्या घटनेवर हे राज्य चालतं. आणि त्यामुळं घटनेची पायमल्ली न करता म्हणजे 50% पुढं आरक्षणाची मागणी नाही आणि त्याच्या पुढे तुम्ही मला देऊ पण नका. हे त्यांना स्पष्ट माहीत आहे काय पाहिजे, कसं पाहिजे याचा स्पष्ट ते बोलतायत, पण सरकार ते देत नाही. कुठलंही आंदोलन हाताळण्याचं एक राजकारत्यांचं एक कौशल्य असतं आणि त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षानं तसे प्रयत्न सुरूच केलेले आहेत. म्हणजे ह्या आंदोलनाला विरोधकांची पूस आहे, या विरोधकांनी प्रभावित केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत हे आंदोलन उत्स्फूर्त असलं तरी सुद्धा ते राजकारणाच्या दलदलीमध्ये फसवायचं, त्याला राजकीय रंग द्यायचा. म्हणून जी आंदोलनाची मूळ प्रेरणा आहे, आंदोलन मिळणारे जे काही समर्थन आहे, त्यांना जे काही मिळणारं पाठबळ आहे, याच्यामध्ये जे काही लोक आहेत समर्थन करणारे आंदोलनाचं, त्यांच्यामध्ये संभ्रम तयार करायचा आणि आंदोलनाची धार कमी करायचा पहिला प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केलेला आहे. एक 10-20 दिवसापासून हे आंदोलन विरोधकांना प्रेरित केलेलं आहे, हे त्यांना प्रभावित केलेलं आंदोलन आहे, त्यांना आर्थिक मदत केलेलं आंदोलन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं की हे जी काही सर्व सोर्स आहे म्हणजे आर्थिक यांना जी काही मदत मिळते ती विरोधक करतायत काही काय अशी शंका आहे. तरी सुद्धा आम्ही ह्याला राजकीय आंदोलन म्हणणार नाही, आम्ही याला सामाजिक आंदोलन समजू. म्हणजे अशा पद्धतीने संकेतच दिलेला आहे की हे राजकारणाने प्रेरित आंदोलन आहे. म्हणजे मराठा आरक्षणाचे जे आंदोलन आहे हे राजकीय दलदलीमध्ये फसवायचं आहे. जेव्हा एखाद्या गोष्ट राजकीय रंग दिला जातो तेव्हा त्याच्यामध्ये राजकारण आपण खेळूया अशा पद्धतीचा खेळ रंगतो आणि मग ते भिजत गुंड ठेवता येतं आणि मग प्रश्न भिजत राहिल्यानंतर ह्या प्रश्नाचं राजकारण करून आपोआपले राजकीय स्वार्थ साध्य करता येतात. आणि त्यामुळं विरोधकही तटस्थ आहेत आणि सत्ताधारी पक्षाने राजकारणातल्या काही लोकांची नावं देऊन त्यांची जी काही म्हणजे आंदोलनाची जी काही मूळ प्रेरणा आहे, त्यांना मिळणारं जे काही समर्थन आहे त्या समर्थनामध्ये संभ्रम तयार करायचं काम केलेलं आहे. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे काही नेतृत्व आहे, त्या नेतृत्वात जो काही मराठा समाजाचा विश्वास आहे, तो विश्वास असल्या संभ्रमामध्ये पडत असं वाटत नाही. तरी पण त्याला अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काही नावाशी हे आंदोलन जोडण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला गेलेला आहे. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजात काय विश्वास आहे की ते कुणालाही म्हणजे घाबरत नाहीत, कुणाच्या आमिषाला बळी पडत नाहीत. म्हणून मनोजदादा जरांगे फॅक्टर जी आहे तो फॅक्टर आता मुंबईकडे आगेकूच करतो आहे आणि त्यांनी जे काही ठरवलेलं आहे म्हणजे ठाम निर्णय असतात, ठाम भूमिका असतात, त्यामुळे ते मागं हटत नाहीत. त्याच्यामुळं सरकारची कोंडी होते आहे, विरोधकांची पण कोंडी होते आहे आणि त्यांना जी काही ट्रोल केलेलं आहे ट्रोलची सुद्धा फार मोठी कोंडी झालेली आहे. आणि मराठा आरक्षणाचं जे काही व्यापक स्वरूप पाहून अनेक लोक अस्वस्थ झालेले आहेत, काही समाजामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण तयार झालं आहे. तर सर्वांसाठी हे आंदोलन एक चिंतेचा विषय झालेला आहे. त्याच्यामुळं जरांगे फॅक्टर हा जो काही विषय आहे, जरांगे फॅक्टर आणि सर्व फॅक्चर असं म्हटलं जात आहे. आणि जेव्हा
आंदोलनाची खरी ताकद कशी तुम्ही वृद्धांना विचारा, प्रौढांना विचारा, युवकांना विचारा, बालकांना विचारा, ते सांगतील. आत्ता कसं, पाटील म्हणतील तसं. त्या आंदोलनाची खरी ताकद मनोहरदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आहे, त्यांच्या नेतृत्व गुणामध्ये आहे. त्यामुळे सरकार ते कसं हाताळतं हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु आता हे तर नक्कीच झालेलं आहे. मनोहरदादा जरांगे फॅक्टर आणि समोरचे सर्व फॅक्चर, हेच चित्र सध्या दिसत आहे. उद्याच्याला 2 दिवसामध्ये खरं चित्र स्पष्ट होईल की मनोहरदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं खरं यश आणि अपयश काय आहे, आंदोलन कुठलं वळण घेत आहे, हे आता आपल्याला येणारे 2 दिवसच वाट पाहावी लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.